खरवाई परिसरात आज अंबरनाथ तालुका कबड्डी असोसिएशन आयोजित तालुका भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय. अंबरनाथ तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रमुख आयोजक आमचे मोठे बंधू दुर्वादादा धुले आणि तसेच ते दीपक दादा आहे, त्यांचे सर्व सहकारी सर्व टीम यांनी आज एक मातीतला खेळाडूंना एक व्यासपीठ इथं तयार करून दिलेला आहे. आणि कबड्डी हा खेळ एक चांगल्या प्रकारचा आहे, ज्याच्यानी खेळाडूची शारीरिक तंदुरुस्त सुद्धा राहतो आणि दुसरी गोष्ट कबड्डीमध्ये त्यांना नोकरीचा सुद्धा स्कोप चांगला आहे. आता पूर्वी कबड्डी भरपूर प्रमाणात व्हायची, आता कुठेतरी संपुष्टात थोडी कमी प्रमाण होत चाललेला. आणि या खेळाडूंना एक व्यासपीठ तयार करण्यासाठी, कारण ते आमचं आयुष्य कबड्डी खेळून गेलेलं आहे, जे आयोजक आहेत ते सर्व खेळाडूच आहेत आणि त्यांनी आपल्या त्या खेळाला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सर्व मागच्या खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे आणि एक चांगलं सुंदर नियोजन केलेलं आहे. इथे हायवे रोड आहे, शहराचा नाका पण आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींचं इथंशी व्यवस्थित असं आहे. आणि नियोजन पण बघा किती खूप सुंदर केलं आहे. ते आता बघा कबड्डीला आता एक नवीन व्यासपीठ मिळाले प्रो कबड्डी म्हणून, तसं त्या पद्धतीचं नियोजन सर्व आयोजकांनी केलेलं आहे आणि खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे, जेणेकरून इथनं चांगले चांगले खेळाडू घडतील आणि तेच आपल्या राज्याला ना भविष्यात देशाला तेच खेळाडू इथनं जातील. त्यांना पहिला व्यासपीठ असतो तो आपला होम ग्राउंड असतो, तिथनच खेळाडू घडतात, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यासाठी या असा इथला नियोजन केलेलं आहे. हा जो कबड्डीचा उपक्रम राबवण्यात आला आहे, हा तुम्हाला कसा वाटतो आणि तुम्ही याच्याबद्दल काय म्हणाल? पहिले तर मी आयोजकांचं, दुर्वादादांचं, दीपक दादांचं आणि सर्वच त्यांच्या सदस्यांचं असोसिएशनच्या खूप खूप आभारी आहे की त्यांनी एकदम, आता कबड्डी हा खेळ म्हणजे आमचा लहानपणीचा आवडता खेळ. त्या टायमाला क्रिकेटचं, टेनिस क्रिकेटचं एवढं क्रेज नव्हतं, कबड्डीचंच क्रेज होतं आणि बदलापूरचं नाव हे कबड्डीमुळे फेमस होतं. पण आता कुठेतरी कबड्डी हा खेळ थोडासा दुर्मिळ होत चाललेला आणि त्याला आता परत ऊर्जा देण्याचं काम अंबरनाथ कबड्डी असोसिएशनने केलेलं आहे. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि दादांना मी सांगितलेलं की दादा आपण लीग पण ठेवायची, पण काहीतरी टेक्निकल त्यांच्या टर्म्स मध्ये बसत नाही म्हणून त्यांना लीग ठेवता येत नाही. पण खरंच मला आता माझ्या लहानपणीच्या जुन्या आठवणी आठवल्या, कारण का मी सुद्धा लहान असताना यायचो इकडे क्रिकेट कबड्डी खेळायला. आमची कात्रगावची टीम होती आणि मी देखील खेळाडू होतो आणि ते मोठे मोठे खेळाडू जे आता खळतात त्यांचं एका टायमाला भरपूर नाव होतं. यांना बघायला आम्ही यायचो खास. आणि आज परत एवढ्या वर्षानंतर तेच चेहरे आम्हाला दिसतात. खरंच आनंद होतोय का त्या लोकांनी, सगळ्या खेळाडूंनी आजपर्यंत कबड्डीवरचा प्रेम कमी झाला नाहीये, केलेला नाहीये आणि कंटिन्यू ते कबड्डीची प्रॅक्टिस करतायत. म्हणजे बोलायचं झालं तर खास करून बदलापूर गाव, जांभळा हे तर एकदम त्या टायमाला टॉपची टीम असेल. यांची मॅच बघण्यासाठी भरपूर लांबून लांबून लोक यायची आणि आज मला परत त्यांची मॅच बघण्याचं इथे म्हणजे पुन्हा एकदा आयोजकांचं खूप खूप आभारी आहे. आणि मी त्यांना एवढं आज तुमच्या माध्यमातून आश्वासित करतो का जेव्हा जेव्हा कुठे कुठे तुम्हाला कबड्डीची मॅच ठेवायची असेल, तुम्ही नक्की आम्हाला हाक द्या, आम्ही नक्की धावून येऊ आणि आपण पुढच्या वेळेस अजून मोठं आयोजन करू. आणि सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. हार जीत होत राहते, हारलेल्या टीमला सुद्धा ते सन्मानित करत आहेत आणि त्यांचं असंच मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की अशाच मॅच ठेवत राहा. आज सामन्यांचा दुसरा दिवस आहे. किती टीमने अजून आतापर्यंत इथे खेळून झालेत आणि कसा आनंद व्यक्त कराल? सर्वांना प्रथम नमस्कार. आज या व्यासपीठावर माझे बंधू बाळाराम कांबरे, आमचे पुतणे रोहन पाटील असतील, आदित्य पाटील असतील, नंतर इकडं विकी भाऊ असेल, नंतर आमचा दुसरा पुत्र आहे आदित्य दत्ता भोईर, आमचे दुसरे बंधू आहेत विजय पवार, माझे सख्खे बंधू सूर्यकांत धुळे या ठिकाणी आहेत, उदय धुळे आहेत. नंतर ज्यांचा ज्येष्ठ खेळाडू म्हणून असं आम्ही बदलापूरचा नेहमी उच्चार करतोय असे आमचे दीपू भाऊ गंद्रे आहेत. आणि आमचे जे माझ्याबरोबर जे चांगले कबड्डी खेळले, ज्यांनी खूप नाव गाजवलं असे भाऊ डबरे माजी सरपंच, अशी या व्यासपीठावरची सगळी मंडळी उपस्थित आहेत. आणि माझा हा असोसिएशनचा परिवार. खरंच काल ही खूप चांगले सामने या ठिकाणी झाले. आदिवासी संघ होते, जवळजवळ 10 आदिवासी संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि खूप काही आनंद त्यांनी मिळवला. त्यांचा आनंद बघून आम्ही जे आज असोसिएशन स्थापन केलंय, खूप कष्टाने असोसिएशन स्थापन केलंय. 5 वर्षे झाली. 5 वर्षात आम्ही त्या असोसिएशनवर समोरच्या लोकांवर मात करून अंबरनाथ तालुका असोसिएशन स्थापन केली. कारण कसं असतंय,
दुसऱ्यांना त्रास नव्हतो, पण जेव्हा घरच्यांना त्रास होतोय तेव्हा खूप जास्त दुःख होतंय. त्या दुःखातून आम्ही वाट काढत काटे बाजूला सारून आज आम्ही असोसिएशन स्थापन केला. आणि आज या सर्व ह्या मान्यवरांनी आणि इतर मान्यवरांनी त्याला खूप आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केलाय, सहकार्य केलाय आणि करत आहेत. आता आदित्य असेल, रोहन असेल, रोहनचे वडील माझे क्लासमेट आहेत, आदित्यचे काका शरद पाटील माझे क्लासमेट होते, नंतर नरुदादा असेल, आम्ही सगळे एकत्र कबड्डी खेळलोय. आणि त्या खेळातून आम्ही ती प्रेरणा घेतली, कारण आम्ही मी स्वतः खेळो मास्टरचा इंटरनॅशनल खेळाडू असून जे काही रक्तात आमच्या भिनलंय सगळ्याचा, आमचा दीपक मुठे असेल, आमचा भालचंद्र पिसाळ असेल, आमचा दयानंद कामाटे असेल, देवीदास ठाणगे असेल, आमचा संजय डबरे असेल, आमचा खंडू धुळे असेल, या सर्वांच्या रक्तात असं कबड्डी करून रात्री श्वास आमचा कबड्डीचा असोय. त्याच्यामुळं एकदम खालच्या स्तरातील खेळाडूंना माझ्या या बदलापूर अंबरनाथ मधील त्यांना वरच्या लेवलला कसं नेता येईल. आणि जर असा आमचा बाळा असेल, आता रोहन बोलला, आदित्य बोलला की यांचं सहकार्य असेल तर आम्ही नक्कीच, विकी भाऊ असेल, कारण आज त्यांनी त्यांच्या आईंच्या स्मरणार्थ आम्हाला 4 पहिल्या ट्रॉफ्या न सांगताना त्यांनी दिल्या. म्हणजे ज्यांच्या रक्तात हे जे कबड्डीचा श्वास आहे, या कबड्डीच्या रक्तातून आम्ही अंबरनाथ तालुका असोसिएशन सुरू केलंय. आणि हे शेवटपर्यंत नेण्याची आम्ही परमेश्वराला सदिच्छा करू की आम्हाला आशीर्वाद द्या जास्तीत जास्त. कारण जिथे जिथे अडथळे आले आम्हाला राज्यानेही होकार दिलाय की तुम्हाला मान्यता मिळेल. जिल्हा थोडस काही करतोय, पण मी सांगू इच्छितो कलम क्रमांक राज्य घटनेतला 4C आणि फ याच्यामध्ये दिलेलं आहे की जर एखादा महसूल तालुका जर मान्यता मागत असेल आणि त्यांचा सचिव म्हणतोय शक्यतो शब्द वापरतोय, हे खोटे शब्द वापरून आपल्या तालुक्याला तो खोटं ठरवायचा प्रयत्न करतोय. मीच गाईड करतोय खेळाडूंना, पण मी सर्वांना विनंती करेन ताई तुमच्या चॅनल माध्यमातून की कोणीही घाबरण्याचा यात प्रश्न नाही. मी कालही बोललो, आजही बोलेन आणि उद्या बोलेन, कोणीही घाबरू नका. जे जिल्ह्याला संलग्न आहेत अशी माणसं सर्व मोठे राजकारणी आपल्या बरोबर आहेत. आम्ही सगळे रक्तात म्हणजे कबड्डीच्या रक्तात माखलेले खेळाडू आहेत, त्यामुळे कोणीही घाबरायचं नाही सर्व खेळाडूंना. आणि जे आता 18 संघ जिल्ह्याला जॉईंट आहेत, जे पंच 4-5 असतात त्यांनाही विनंती होती, तेच माझे भाऊबंद आहेत, सर्वांना विनंती करेन की तुम्ही तालुक्याला संलग्न व्हा, कोणालाही घाबरायची गरज नाही. कारण राज्याच्या ज्या घटनेत जे काय आहे त्याप्रमाणेच आपण हे सामने खेळू आणि खेळवणार आहोत. याची सर्व संघांनी आणि खेळाडूंनी, बदलापूर आणि अंबरनाथच्या खेळाडूंनी नोंद घ्यावी. कारण भाऊ म्हटला की उभा असो, आणि उभा असल्यानंतर तो भाऊ जेव्हा एखाद्या पाठीमागे, आमचे हे सगळे भाऊ आमच्या असोसिएशनच्या पाठीमागे उभे आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. सर्वांना पुन्हा विनंती करेन की तुम्ही सर्वांनी या तालुका संघटनेत सहभागी व्हा. आता 23-24 संघ झालेत, जवळजवळ 25-30 नावं अजून आपल्याकडे आहेत, तेही होतील असे मी सर्वांना एक शब्द देतो. सर्वांनी संलग्न होऊन चांगल्यात चांगली स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न करा आणि सहकार्य करा, आणि सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.